करणार काय की कुठेतरी जाऊन गाणी लावून नाचणार की ठीक आहे, म्हणजे ते ते पुण्यातही करू शकतं. शहरातल्या लोकांनी सुद्धा गावांमध्ये जायला पाहिजे, म्हणजे या रॅट रेसमध्ये काहीतरी महत्वाचं हरवून नाही गेलो ना, हे ह्याची जाणीव तरी हळूहळू व्हायला पाहिजे. तर मी ज्या होमस्टेमध्ये राहत होतो, तर आम्हाला सांगितलं होतं म्हणजे सगळ्या होमस्टे ओनर्सना की बाहेर जाऊन स्ट्रीट लाईट्स बंद करा, म्हणजे फोडा जाऊन स्ट्रीट लाईट्स. कोकणात आणि हिमाचलमध्ये सिमिलॅरिटी वाटली की प्रत्येक गावाचा एक राखणदार असतो, एक ग्रामदैवत असतं, महापुरुष असतो. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार. कॅचअपच्या या भागाचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक, सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आजचा एपिसोड वेगळा वाटतच असेल तुम्हाला, कारण आजचे आपले पाहुणे आपल्या जवळ नाही तर आपल्यापासून थोडे लांब आहेत, आणि थोडे लांब म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये. आपल्यासोबत आहे इंद्रनील वर्तक. इंद्रनील, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. इंद्रनील, स्वागत आहे तुझं कॅचअपमध्ये, आणि तू वेळ काढलायस तुझ्या सगळ्या टुरिझममधून आणि पर्यटनाच्या सगळ्या व्यापातून. इंद्रनीलची थोडक्यात मी ओळख करून देतो. साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वी इंद्रनील पुण्यातून हिमाचल प्रदेशमध्ये गेला आणि तिथे त्याने स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. ट्रॅव्हल कंपनी तशा अनेक असतात, पण आपल्याला माहिती आहे गेल्या काही वर्षांपासून सस्टेनेबल टुरिझमबद्दल बरंच काम होत आहे. अगदी कोकणापासून पूर्ण देशभरामध्ये जी काही पर्यटन स्थळं आहेत तिथे अशा प्रकारे सस्टेनेबल टुरिझम वाढीला लागलंय. अनेक लोकांची अशी इच्छा असते की आपण निसर्गाच्या जवळ जावं, आपण तिथे जाऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. तर तशाच प्रकारचं काम इंद्रनील सुद्धा करतोय. आणि मला असं वाटलं की गेल्या साधारण 30-40 दिवसांपासून मी त्याला सोशल मीडियावर फॉलो करतोय. तो तिथल्या डोंगरदऱ्यांमध्ये राहत असताना त्याला येणारे जे अनुभव आहे ते डॉक्युमेंटेशन करतोय. रोज एक त्याचं रील आपल्याला बघायला मिळतं. कंटेंट क्रिएट सुद्धा तो करत असतो त्या माध्यमातून, आणि वेगवेगळी माहिती तिथली असेल किंवा टुरिझम बद्दलची असेल तो आपल्याला देत असतो. तर मी आता सुरुवातीला फारसं बोलत नाही. इंद्रनील, मला असं वाटतं की तूच आम्हाला सगळी माहिती दे. पुण्यातून तू हिमाचल प्रदेशमध्ये गेलास, तुझा टुरिझम बद्दल बोलूया, पर्यटनाबद्दल बोलूया, पण प्रवास तुझा नेमका या क्षेत्रातला कसा सुरू झाला हे आधी ऐकायला आवडेल. ओके. हाय हाय, नमस्कार. आणि अमोल दादा, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सो पहिल्यापासूनच मी पुण्याचा आहे मूळ, त्यामुळे ओव्हरऑल मला असं जाणवलंय की पुण्यामध्येच एक ट्रेकिंग किंवा हिमालयाबद्दलचा एक अप्रूप आहे. कारण सह्याद्री आमच्या जवळ आहे, त्यामुळे बरोबर. शनिवार रविवारी ट्रेकिंगला जायचं किंवा 10वी झाल्यानंतर प्रत्येक जण एक जरी ट्रेक, इधर युवा शक्ती असेल किंवा युथ हॉस्टेल असेल. सो ओव्हरऑल ट्रेकिंग आणि टुरिझमचं खूप व्हायब्रंट कल्चर आहे पुण्यात. तर ओके. त्यानुसार मी सुद्धा, मला हळूहळू डेव्हलप झाली टेस्ट. आणि त्यानंतर सगळ्यांसारखंच मी सुद्धा 10वी नंतर पहिल्यांदा हिमाचलला ट्रेकमध्ये गेलो. आणि ओव्हरऑल ते जे कल्चर होतं की तो जो डिफरन्स होता, तो पुण्याच्या ज्या आयुष्याचा आणि तिथला जो स्लो लाईफ होतं लोकांचं, तो प्रचंड स्ट्रायकिंग होता माझ्यासाठी. की म्हणजे त्या वेळात की म्हणजे जेव्हा 16 वर्षाचा होतो तेव्हा अत्यंत फॉर्मेटिव्ह ह्याच्यात मला एक खूप वेगळा अनुभव मिळाला की हायकिंग करत गेलो होतो. तर तेव्हाच कुठे ना कुठेतरी ती सीड प्लांट झाली होती. सो मला वाटतं हे जे एक्सपोजर जे आहे आउटडोअरसाठी, की म्हणजे आवड निर्माण करण्यासाठी लहान मुलांमध्ये, हे एक्सपोजर खूप महत्वाचं आहे. कारण जर मला फक्त गोष्टींमधून हिमालय किंवा टीव्हीवर दिसला असता तर मला शक्यच नव्हतं ही सीड प्लांट होणं. बरोबर So, बरोबर. तसं 10वी नंतर पहिल्यांदा ट्रेक केला, नंतर एक सायकल ट्रिप केली होती मी. आय सायकल फ्रॉम मनाली पासून लडाख. सो बर. साधारण कॉलेजमध्ये असताना आमचा पुण्याचा एक 40 लोकांचा ग्रुप होता. पुण्याचीच एक फर्म आहे उल्हास जोशी म्हणून, ते ऑर्गनाईज करतात ट्रिप्स. तो अगेन एक वेगळा पोर्टल होता हिमालयाकडे बघण्यासाठी. आणि हळूहळू मग असं आलं की मी कारण शोधत गेलो हिमालयाकडे, की मग असं आता वाटतं की मी मास्टर्स सुद्धा हिमालयात काहीतरी करण्याच्या दृष्टीने केलं, की मी थिसिस सुद्धा माझा लडाखच्या कल्चरवरती होता. सो हा म्हणजे थोडं उलट झालं की सुरुवातीला हिमालयाच्या प्रेमात पडलो आणि नंतर मग कारण शोधत गेलो. आणि नंतर मग 2021 मध्ये निर्णय घेतला जायचा तिथे. आणि त्याशिवाय ऍडव्हेंचरिंग किंवा ह्या अशा एक्सपिडिशन्स, एक्सप्लोरेशन,
हे म्हणजे मी सांगू शकतो की हे पूर्णपणे उपजत आहे किंवा असं, पण खरं तर माझ्या आई वडिलांकडून आलंय. ही जी आवड आहे ती. बर ते सुद्धा हॉर्स रायडिंग एक्सपिडिशन्स करायचे, तर मी सुद्धा गाडीने ते पूर्ण इंडियाभर फिरतात. तर तो सुद्धा एक मेजर इन्फ्लुएन्स होता. सो आता आणि हिअर वी आर, मग 2021 मध्ये शिफ्ट होऊन मग ट्रॅव्हल कंपनी तिथे सुरू करायचं ठरवलं. बरोबर. पण कुतूहल या गोष्टीचं आहे की तू जे आता करतोयस हिमाचलमध्ये, ते तू पुण्यात राहूनही करू शकला असतास. म्हणजे पर्यटकांना हिमाचलला घेऊन जायचं असेल किंवा ट्रेकिंगला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल, त्यासाठी हिमाचलमध्ये जाऊन आपला बेस बनवावा असं का वाटलं तुला? एक माझं ठाम मत आहे की बाहेरचा माणूस कधी हिमाचल दाखवू नाही शकत किंवा नाही नाही दाखवू म्हणजे अच्छा. लोकांना. तर त्यासाठी मी सुद्धा फॉर एक्झाम्पल तिथे जाऊन आमचे जे गाईड्स असतात ते लोकल गाईड्स असतात. तो लिव्ड एक्सपिरियन्स त्यांचा असतो. त्यांचं बालपण त्यांनी त्या गावात कसं घालवलं ते ते आमच्या लोकांना दाखवतात. सो मला सुद्धा थोडा त्याचं कल्चर आहे त्याच्यात मॅरिनेट व्हायचं होतं की बर बर म्हणजे तिथलं फूड किंवा फेस्टिवल्स किंवा वेगवेगळे त्यांच्या ज्या रीती आहेत त्याच्यावर एका अर्थाने एकरूप व्हायचा प्रयत्न होता. बर त्यामुळे मी बर तिथे गेलो. त्यामुळे तू तिकडे गेलास. पण आणि मग आता जेव्हा हा सांग सांग. आणि ओव्हरऑलच म्हणजे प्रॉक्सिमिटी जी आहे की टू द माउंटन्स त्यांनी मला खूप कमी प्लॅनिंग करता मी खूप जास्त हिमालय पटपट फिरू शकलो मी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा. सो तो एक अगेन प्रॅक्टिकल अँगल होता. तू ज्या प्रकारचा टुरिझमचा आनंद पर्यटकांना देतोयस, तर त्यामध्ये स्थानिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. तर त्यांना सुद्धा आपल्या या कामात एकत्र करून घेणं, हे हे तू कसं साध्य केलंस? म्हणजे त्यावेळच्या आठवणी तुझ्या कशा आहेत? आय थिंक मी जेव्हा स्वतः एकटा फिरत होतो, जे काही लोकांबरोबर मी तिथले आत्ता काम करतो बिझनेस रिलेटेड, ती सगळी लोक मला एका नॉन बिझनेस कॉन्टेक्स्ट मध्ये भेटलेली. की मी एकटा जेव्हा फिरत असताना बऱ्याच लोकांच्या मी घरी राहिलोय किंवा त्या गावात जर मी एक 10 दिवस असेल तर ज्यांचे एक कोणी जर नॉलेजेबल व्यक्ती असेल तर मी गप्पा मारायला तिकडे जायचो. आणि त्यानंतर मग त्या आयटिनरीज मध्ये हळूहळू त्यांचे स्किल सेट काय आहेत, कुठे हे फिट होऊ शकतं, ते मग नंतर थोडा विचार केला. पण पहिल्यांदा ऍक्च्युली म्हणजे माझे मित्रच आहेत सगळे तिकडे, मित्र किंवा ओळखीची लोक झाली आहेत तिथे. सो म्हणजे सुरुवातीला ते त्याचे. तयार झाले, म्हणजे हो सहज तयार झाले म्हणजे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. हो हो. तू मगाशी बोलताना स्लो लाईफचा उल्लेख केलास, तर हल्ली जरा स्लो लाईफबद्दल थोडं फॅसिनेशन असतं लोकांना. आणि बऱ्याचदा लोक विकेंड असेल किंवा मोठ्या सुट्ट्या आल्या की आपण निसर्गाच्या जवळ जाऊया वगैरे असं म्हणतात. पण बऱ्याचदा डेस्टिनेशन एकाच प्रकारची असतात. म्हणजे हिमाचल जरी म्हटलं आपण तर कुलू मनाली किंवा हल्ली काही वर्षांमध्ये स्पिटी व्हॅली अशी काही नावं आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्या पलीकडचं हिमाचल कसं आहे? तू सुरुवातीला काय बघितलंस? तुला ते स्थानिक जे सगळे लोकं भेटले, मग ते गाईड असतील किंवा तिथे राहणारी लोकं असतील, त्यांच्याकडनं तुला नवीन काय-काय कळायला लागलं आणि आता तू ते सगळं पर्यटकांना कसं सांगतोयस आणि त्यांना कसं शिकवतोयस? सुरुवातीला मी गेलो तेव्हा मी विदाऊट अजेंडा फिरलो होतो स्वतः. की बरं. मला कुठली असं डोक्यात नव्हतं की आयटिनरी डेव्हलप करायची. मी जेव्हा अजून सुद्धा जेव्हा मी रेकीला जातो तेव्हा मी असं ठरवतो की नुसतं फिरायला जायचं एका जागेवर. म्हणजे जास्तीत जास्त लेट लेट थिंग्स हॅपन टू यू. की काहीतरी, कारण आपण जेव्हा अजेंडा घेऊन जातो तेव्हा आपल्याला त्याच गोष्टी फक्त दिसतात. की हॉटेल्स दिसतात किंवा मग वेंडर्स दिसतात आणि मग तुम्ही ऍक्च्युली स्वतः ते अनुभवू शकत नाही. सो माझा मुळात फिरताना तो प्रयास होता की जास्तीत जास्त लोकांबरोबर इंटरॅक्ट करायचं तिथल्या स्थानिक. आणि त्यानंतर मग मला एक थोडंफार अंडरस्टँडिंग आलं होतं. मी सुद्धा इनफॅक्ट त्यांच्यासारखंच थोडा बनायला लागलो होतो की पाऊस पडला तर ती लोक घरात असतात म्हणजे तेव्हा ते जेव्हा काम शक्य नसतं तेव्हा ते फार काम करत नाहीत. किंवा आपल्या इथे शहरामध्ये डेडलाईन्स किंवा ऋतूनुसार काम करणं हा विषय आता पूर्णपणे संपलेला आहे. तर ती बरोबर. मला तिथे कन्सेप्ट खूप आवडली की, आणि ते मी समहाव जे मला त्यांच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या मी माझ्या आयटिनरीज मध्ये किंवा मी जे लोकांना मेसेजिंग करतो त्यातून सुद्धा द्यायला लागलो. तर बरं. मेन तो मोटिव्ह आहे की कल्चरल एक्सचेंज थ्रू. की फॉर एक्झाम्पल गावातल्या लोकांनी सुद्धा शहरात यायला पाहिजे असं नाही की, कारण तिथे सुद्धा काही त्रुटी आहेत त्यांच्या जीवनशैलीत.
पण शहरातल्या लोकांनी सुद्धा गावांमध्ये जायला पाहिजे, की आपण कुठे ना कुठेतरी म्हणजे या रॅट रेसमध्ये काहीतरी महत्वाचं हरवून नाही गेलो ना, हे ह्याची जाणीव तरी हळूहळू व्हायला पाहिजे. तर हा मेन माझा मोटिव्ह आहे ट्रिप्स मधून, की एक्सपोजर एक्सपोजर टू लाईफ. बरोबर. पण ते पर्यटकांनी शिकावं किंवा पर्यटकांना त्याची जाणीव व्हावी यासाठी तुझ्या टूर्स कशा तू प्लॅन केलेल्या असतात? म्हणजे अशा त्यातली वैशिष्ट्य काय असतात म्हणजे त्या 8 दिवसामधली, 10 दिवसामधली? सो फॉर एक्झाम्पल आमच्या ह्याच्यात विलेज वॉक्स असतात. फक्त ट्रेक नसतात. विलेज वॉक्स मधून आम्ही जास्तीत जास्त लोकांची गाठ कशी होईल लोकांची ते फॅसिलिटेट करतो. त्यानंतर तीर्थन नावाची एक व्हॅली आहे. तर तिथले जे सफरचंदाचे बागायतदार आहेत, तर त्या बागायतदारांबरोबर इंटरॅक्शन असतं, की जे म्हणजे ऍपल आपल्याला बाजारात मिळतं किंवा हे मिळतं त्याची जर्नी कुठून सुरू झाली, त्याच्यात काय काय इनपुट शेतकऱ्याचे असतात किंवा त्यांचं जे पूर्ण लाईव्हलीहूड आहे ते बेसिकली काही फुलांच्या परागावर अवलंबून आहे. हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा सहानुभूती सुद्धा वाढते तिथल्या लोकांबद्दल आणि एक सेन्सिबिलिटी वाढते. बऱ्याच लोकांना आकर्षण सुद्धा वाटतं त्या लाईफस्टाईलचं. पण मला कुठलंही असं शुगर कोट करून लोकांना ते दाखवण्याची इच्छा नाही, की रिअल तिथलं जे लाईफ आहे ते लोकांनी अनुभव हा हे असतो. तर मग विलेज वॉक्स झालं किंवा मग मॅक्झिमम लोकांबरोबर इंटरॅक्शन झालं. त्यानंतर मग आमचे जे गाईड्स असतात ते सुद्धा त्या त्या गावचे असतात, जे गाव फिरवायला जातो. तर त्यांचा लिव्ड एक्सपिरियन्स असतो. त्यांनी लहानपणी ज्या नदीत ते डुंबले ते तिथे घेऊन जातात आपल्याला किंवा त्यांची ज्या देवी देवतांवर श्रद्धा आहे तिथे दर्शनाला आपण जातो. त्यामुळे पूर्णपणे वेगळा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या लोकांचा आहे त्यांच्या आपण अगदी 6 दिवस बरोबर असतो. त्यामुळे थोडंफार आपल्यावरती सुद्धा ते रब ऑफ म्हणजे टुरिस्टवर सुद्धा रब ऑफ होईल असा माझा प्रयत्न असतो. बरोबर. पण बरेचदा असं होतं की हल्ली म्हणजे कुटुंब बरोबर असतं किंवा कधी मित्रांचा, मैत्रिणींचा ग्रुप असतो आणि त्यांना कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये जाऊन राहण्यात गंमत वाटत असते. पर्यटक लगेच तयार होतात का किंवा त्यांची संख्या वाढते असं तुला दिसतं का, की अशा प्रकारच्या गावात जाऊन होमस्टेमध्ये राहायचं, तिथलं स्थानिक जे सगळं वातावरण आहे, संस्कृती आहे त्याच्यामध्ये जाऊन राहायचं? आय थिंक खूप अजून मला वाटतं 90% वर्ग तुम्ही जो जे एक्सप्लेन केलं ना त्यातलाच आहे भारतात तरी, की मुळात ह्याचा एक दोष मी देईन ट्रॅव्हल कंपन्यांना. कारण त्यांची एक ठरलेली इकोसिस्टीम असते, की ठरलेले रिसॉर्ट्स असतात, ठरलेले वेंडर्स असतात. नवीन माणसाला माहितीच नसतं तिथलं बऱ्याचदा, की कोणालाही जर एक्सप्लेन करून सांगितलं, की तुम्हाला असं छान गावात राहायला आवडेल का किंवा तिथलं स्थानिक जीवनशैली अनुभवायला आवडेल ना, तर कोणाला नाही आवडणार. प्रत्येकाला उत्सुकता असते. पण ही अशा काही इकोसिस्टीम्स गेल्या 30-40 वर्षापूर्वी तयार झाल्यात सगळ्या टुरिस्ट डेस्टिनेशनवर. आणि मला वाटतं बरंचसे जे शिमला म्हणा, कुलू मनाली म्हणा, त्याचा बऱ्याचसं जे ओव्हर क्राऊडिंग किंवा मास टुरिझमचा जो प्रॉब्लेम झालाय तो ह्या इकोसिस्टीममुळे, की त्यांना इमॅजिनच करायचं नाही की अजून ह्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने टुरिझम होऊ शकतं, की प्रॉडक्ट्सच तसं डेव्हलप होऊ शकत नाहीत. तर मला वाटतं ह्याच्यात सुद्धा खूप स्कोप आहे, की जर शहरातल्या लोकांना एका चांगल्या इम्पॅक्टचं जर टुरिझम प्रमोट करायचं असेल तर प्रचंड गॅप आहे. कारण खरं सांगू 90% लोकांपैकी बरीच लोक ना कंटाळा आलाय की नॉर्मल टुरिझमचा. त्यांना खरं तर शांतपणे फिरायचं, पण ऑप्शन्स तेवढे अवेलेबल नाही. सो इनफॅक्ट ह्याच्यात खूप ह्या फील्डमध्ये स्कोप आहे लोकांना डेव्हलप करायला. म्हणजे म्हणूनच आपल्याला ते ऐकायला मिळतं ना, की कुलू मनालीमध्ये ट्रॅफिक जॅम झालं, सुट्ट्यांचे दिवस आहेत. हो. इकडे लोणावळ्यात सुद्धा नेहमी आपण बघतो एक्सप्रेस हायवे जाम असतो. महाबळेश्वरमध्ये गर्दी असते. आणि त्याच वेळेला तुझ्यासारखी लोकं आहेत किंवा रानमाणूस सारखा एखादा कंटेंट क्रिएटर आहे, की जो कोकणामधलं जे होमस्टे आहे किंवा अशी जी गावाकडची घरं आहेत, जिकडे जाऊन तुम्ही राहू शकता, ते तुम्हाला उदाहरणं दिसतायत. कोकणाबद्दलचा विषय निघाला तर मला तुला विचारायचं आहे, की तू कोकणामध्ये पण येऊन थोडं ॲडव्हेंचर केलेलं आहेस. तो तुझा अनुभव कसा होता? कोकणाकडे का जावंसं वाटलं तुला हे सगळं सुरू असताना? ऍक्च्युली कोकणाकडे आता मी सुद्धा टिपिकल की पंजोबा कोकणातून गाव सोडून शहराला आले आणि त्यानंतर एक जी नाळ असते कोकणाबरोबर ती कुठे ना कुठेतरी तुटली गेली, की फॉर एक्झाम्पल असं कुठलं लहानपणापासून मला गाव असंच नव्हतं की उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलोय किंवा
तिथे काका असतो असं, आणि माझ्या आजूबाजू मुलांमध्ये असं असायचं. तर हे जे कनेक्शन आहे ना, म्हणजे सुद्धा नंतर माझं वाचन सुद्धा थोडं केलं, की ऍज सच माझं कल्चर खूपच म्हणजे म्हणतो आपण की आपण इंडियन आहोत किंवा भारतीय आहोत, पण जेव्हा आपण एका शहरात वाढतो तर आपण कुठल्याच तशा आपल्या ठोस ट्रॅडिशन मधल्या मान्यता अशा नसतात, किंवा आपल्याला एका अर्थाने आपण खूप ग्लोबलाइज्ड थिंकिंगनी वाढलेलो असतो. तर हळूहळू जसं 35शी जेव्हा यायला लागते तेव्हा याच्या त्रुट्या जाणवायला लागतात, की एक फर्म फिलॉसॉफिकल फाउंडेशन जे आहे ते कुठेतरी कमी पडतंय आपल्याला. म्हणून मला कोकण स्वतःहून माझ्या डोळ्यांनी शरीराने अनुभवायचं होतं. त्यामुळे मग मी तो चालायचा निर्णय घेतला. तिथल्या लोकांशी जास्तीत जास्त भेटीगाठी करायचं ठरवलं. आणि तिथलं वास्ट म्हणजे जे कल्चर आहे फूड मधलं म्हणा, किंवा म्हणजे प्रत्येक व्हॅली, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गावानंतर थोडी बोली भाषा बदलते. जसा मी चालत चालत कोकण अनुभवत होतो तसं माझ्यातही बदल होत होते. जसं म्हणजे ज्या प्रदेशांमध्ये मी जात होतो तसाच जसा माझ्यात सुद्धा बदल होताना मला जाणवत होतो, की हा जो चालताना जो फ्लो फ्लो स्टेट म्हणतात त्याला, ही अनुभवता येते, की तुम्ही चालताय, तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत, त्याने तुम्ही इन्फ्लुएन्स होताय आणि तुम्ही नवीन नवीन बनताय प्रत्येक 10 किलोमीटर नंतर, 15 किलोमीटर नंतर. आणि हा जो अनुभव आहे ना तो खूप म्हणजे इनफॅक्ट मी सगळ्यांना सजेस्ट करेन की एक्सप्लोरेशन किंवा ऍडव्हेंचर प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये थोडंफार कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत आणायला पाहिजे. बरोबर. म्हणून तू कोकणाकडे गेला होतास. कोकणात तू पदयात्रा केली होतीस. किती किलोमीटर केली होतीस साधारण? 350 किलोमीटर्स केली होती. रेडी पासून सुरुवात केली, जो सदर्न पॉइंट आहे कोकणाचा. आणि रेडी पासून नंतर पूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि रायगडला, मग अलिबागला एंड केली होती ट्रिप. त्याच्याबरोबर म्हणजे ऑलमोस्ट 350 किलोमीटर होतं. आणि असे असे काही काही बीचेस दिसले जिथे एक माणूस नाही. आणि त्यानंतर मग जेव्हा रायगडमध्ये शिरलो तेव्हा पार म्हणजे जो कातळ भाग होता त्या कातळ भागावरती सुद्धा कन्स्ट्रक्शन दिसली, मोठमोठे मॉल्स दिसले. इनफॅक्ट की तो जो शॉक होता की कातळ भागावरती अचानक मॉल्स सुरू होणं, की त्यानंतर थोडं जाणवलं की हा म्हणजे ही एक ग्लोबलायझेशनची लाट येते. आणि पुढच्या कारण काय थोडं शेअर करतो तिकडे, जे मला लक्षात आलं, कोविड नंतर तिथल्या प्राइजेस खूप कमी झाल्या, लँड प्राइजेस. त्यामुळे लोक अगदी मोडीच्या भावात त्या जमिनी विकायला लागल्यात कोकणात. आणि त्यानंतर मोठमोठे जे कॉंग्लोमेरेट्स आहेत, कन्स्ट्रक्शन कॉंग्लोमेरेट्स, तर त्यांनी बऱ्याचशा जमिनी विकत घेतल्या. कारण लोकांना सुद्धा लाईव्हलीहूडचं तसं साधन खूप कमी उरलंय. तो जो क्रंच भासायला लागला लोकांना, कॅश क्रंच, त्यामुळे अत्यंत स्वस्तात जमिनी जात आहेत. तर म्हणजे हे खरंच, हे काही वर्षांनी कदाचित आपल्याला जो कोकण माहिती होता तो कदाचित राहणारही नाही. की अजून सुद्धा म्हणजे मी म्हणेन की सिंधुदुर्गच तळ कोकणच खरं कोकण मला जाणवलं. की तिथली जी राखणदारांची सिस्टीम आहे, ती जो देवभोळेपण आहे, किंवा एक एक इन्सुलेटेड जग आहे मालवण म्हणजे, की अजूनही ग्लोबलायझेशनचं वारं तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. म्हणावं तर गोवा थोडं लांब पडतं, आणि पुणे मुंबई अजून लांब पडतं. त्यामुळे थोडं वाचलंय. एक लहान आयलंड, कल्चरल आयलंड म्हणून अजूनही टिकून आहे मालवण. बरोबर. पण म्हणजे हा जरा म्हणजे परत थोडासा प्रश्न कोकणाबद्दलचाच नाही तर सगळ्या जे जे असे पर्यटन स्थळ आहे जिथे निसर्ग सौंदर्य खूप मोठ्या प्रमाणात आहे, ते सांभाळण्याचं काम म्हणजे नेमकं कुणाचं आहे? म्हणजे पर्यटक जेव्हा जातात तेव्हा त्यांना ते खूप बरं वाटतं, झाडं असतात, पण स्थानिकांना कळत असतं की डोंगर किती कमी होत आहेत, झाडं किती कमी होत आहेत. तर हम्म. ह्याच्याकडे आपलं लक्ष आहे का मुळात? मला वाटतं आय थिंक दोन्ही कडून ही कामं व्हायला पाहिजेत, की एक तर पॉलिसी लेवलला सुद्धा थोडं रेग्युलेशन आणायला पाहिजे, एस्पेशली फॉरेस्ट इकोसिस्टीम्स मध्ये, माउंटन इकोसिस्टीम्स मध्ये. पण मग इथे मग थोडा तो विषय जातो की तिथल्या लोकांना पण लाईव्हलीहूड लागतं. जर तर लाईव्हलीहूड नसेल तर मग ते जंगलतोड करणार किंवा शिकार करणार. तर त्यामुळे मला वाटतं शेवटी
जे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा कस्टमर्स जो क्लायंट्स आहेत ते त्यांना अवेअर करून देणं की त्यांनी ते जे निवड करतायत ते कुठल्या पद्धतीच्या टुरिझमची निवड करतायत किंवा मी तर म्हणतो इनफॅक्ट मी असं म्हणतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्वतःहून जर खूप रिसर्च करून स्वतः जर प्लॅन करू शकत असेल तर दॅट इज द बेस्ट वे टू प्लॅन अ ट्रिप. पण बऱ्याचदा ट्रॅव्हल कंपन्यांची गरज पडते कारण थोडं हँड होल्डिंग लागतं की आता एकदमच पहिल्यांदा जो माणूस हिमालयात जातो पण त्याच्यात सुद्धा मला वाटतं त्यातल्या त्यात आता थोडं एक दोन बेंचमार्क्स असतात की आता फॉर एक्झाम्पल होमस्टेज इन्व्हॉल्व्ड आहेत की नाही किंवा त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे की तुम्हाला नवीन काही शिकायला मिळणार आहे का. कारण जर तुम्हाला नवीन काही शिकायला मिळत असेल ना तर मग नक्की तिथे कुठला तरी एक गावकरी असेल किंवा एक वेंडर असेल तो त्या इकोसिस्टीम मधून बाहेरचा असणार कारण तरच तुम्हाला एक वेगळा अनुभव ती ट्रॅव्हल कंपनी देऊ शकते. सो ते एक आहे की जिथे टुरिझम जास्त झालंय म्हणजे मनाली शिमला तिथे अवॉइड करणं जाणं आणि जिथे टुरिझमचा अभाव आहे जिथे टुरिझम कमी आहे जिथे खूप जास्त लोक स्थलांतरित होत आहेत शहरांमध्ये तर जिथे इनफॅक्ट गरज आहे टुरिझमची तर तिथे हे करणं. अनेक सोशल एंटरप्राइजेस सुद्धा आहेत जे त्या गावांमध्ये टुरिझम डेव्हलप करतात गाईड्सना ट्रेनिंग देतात किंवा जे स्पॉट्स आहेत त्यांच्या ज्या काही कल्चरल प्रॅक्टिसेस असतात तर ते त्यांना थोडं पॅकेजिंग करून तुम्ही टुरिस्टना कसं शोकेस करू शकता हे शिकवतात. सो हा दोन्हीकडून इक्वली इंटरेस्ट यायला पाहिजे एक म्हणजे क्लायंट्स कडून आणि पॉलिसी लेवल कडून थोडं रेग्युलेशन सुद्धा यायला पाहिजे स्पेशली कन्स्ट्रक्शन काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन की तुम्ही मटेरियल कुठलं वापरताय. कारण शेवटी प्रत्येक जो बागायतदार आहे जमीनदार आहे त्याचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी त्याच्या जमिनीवर काय करायचं पण कुठले मटेरियल वापरायचं किंवा सस्टेनेबल आर्किटेक्चरला जर सबसिडीज मिळू शकल्या गव्हर्नमेंटकडून तर नक्की त्या दिशेने कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. बरोबर, बरोबर. तू तू नेहमी हा सस्टेनेबल टुरिझम हा शब्द वापरतोस आणि तुझी कंपनी हे तेच काम करते असं तू म्हणतोस. इको टुरिझम पासून सस्टेनेबल टुरिझम वेगळं आहे का का त्याचाच एक प्रकार आहे असं म्हणायचं? साधारण त्याचाच एक भाग आहे की बऱ्याचदा इंटरचेंजेबली सुद्धा वापरतात या दोन टर्म. इको टुरिझम थोडं नेचर ओरिएंटेड टुरिझमकडे जातं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जे टायगर सफारीज असतात किंवा बर्डिंगचं झालं माझं थोडं कल्चरकडे झुकणार आहे की म्हणजे लोकांना वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी की वेगवेगळी लोक इंटरॅक्शन करण्यासाठी पण ओव्हरऑल मला दोन्हींचे हेतू किंवा बिझनेस मॉडेल्स सिमिलर असतात इको टुरिझम सस्टेनेबल टुरिझम. बरोबर. मगाशी तू बोलताना 90% पर्यटकांबद्दल म्हणालास की त्यांच्या सवयी ज्या आहेत त्या अजूनही जुन्या ज्या चालत आलेल्या आहेत तर तशाच आहेत. पण त्यातल्या बऱ्याच जणांना ओढ आहे ती निसर्गात जाऊन राहण्याची, पण त्यांना योग्य संधी मिळत नाहीये म्हणा किंवा तेवढ्या कंपन्या नाही आहेत. पण तरीसुद्धा आता जे पर्यटक तुझ्याबरोबर येत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तू त्यांना एक नवीन संस्कृती दाखवतोयस. लोकांच्या मनात बऱ्याचदा असतं की मला आवडेल गावच्या घरी जाऊन राहायला, पण मग तिथल्या जेवणाचं काय, त्यांच्या पद्धती, त्यांचे मसाले, तर हे जे नवीन ॲक्सेप्ट करण्याची जी वृत्ती आहे, तर ती वाढीस लागताना दिसतीये का तुला? का तो एक एक प्रॉब्लेम वाटतोय? नाही ऍब्सोल्युटली दिसते स्पेशली मला वाटतं ह्याला श्रेय पूर्णपणे सोशल मीडियाचं आहे की बरेचसे बरं. पहाडी सुद्धा इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा कंटेंट क्रिएटर्स आहेत जे त्यांची संस्कृती जगाला दाखवत आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती असतं व्हॉट टू एक्सपेक्ट की एकदम असं खूप असा तो एकदम दूरचं असं एक गाव आता वाटत नाहीये लोकांना किंवा हिमाचल किंवा लडाख कारण अनेक असे अगदी लहान लहान गावातले ज्यांचं पॉप्युलेशन 4-5 फॅमिलीजचं असेल तिथून कंटेंट क्रिएटर्स यायला लागले की हे जे रूट पासून ग्रासरूट लेवल पासून त्याच लोकांमधून एक जे त्यांच्याकडे काय आहे ह्याचं मोल त्यांना कळायला लागलं हळूहळू की बऱ्याचदा मी बघतो की लडाखमध्ये सुद्धा मी ट्रिप्स ऑर्गनाईज करतो. अनेकदा दिल्लीला शिकायला जातात पण सगळे आता परत जायला लागलेत लडाख तिकडे काहीतरी त्यांचं स्वतःचं करायला. सो हा खूप एक एनकरेजिंग हे दिसतो. पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंफार बॅलन्सिंग ऍक्ट असते की आता एखादी आयटिनरी करायची झाली तर मग एकदम
की कल्चरल शॉकच दिला तर मग नवीन संस्कृती आवडू शकणार नाही. त्यामुळे मग आम्ही कधी बरोबर. कधी थोडं त्यामुळे थोडंफार मग बॅलन्स आउट करतो, की कधीतरी एकदा पोहे दिले किंवा एखाद्या ब्रेकफास्टला पोहे असतात, कारण ते सुद्धा एक वेगळं सुख आहे, की जर छान हिमालयात बर्फ पडत असेल आणि जर पोहे आणि चहा मिळाला तर, आणि ऍट दी एंड ऑफ द डे आपण ट्रॅव्हल करतो मजा करायला, तर ती यायलाच पाहिजे. तर ते सुद्धा असतं, की एखाद दिवशी एक मराठी कुठली तरी डिश असते किंवा पण मग एखाद दिवशी आमच्या शर्ची नावाचं एक गाव आहे. तर हुम्मा नावाच्या तिथल्या एक स्थानिक महिला आहेत. तर त्या सगळ्यांचं लंच ऑर्गनाईज करतात त्यांच्या जुन्या घरातले. ते पण एकदम त्यांच्या ज्या पारंपरिक रेसिपीज असतात त्या बनवून खायला घालतात. की म्हणजे त्यांच्याकडूनच मला कळलं होतं, की बऱ्याचशा अशा रेसिपीज आहेत ज्या हळूहळू विलुप्त होतात. की झाल्या आहेत सुद्धा. की अनेक गावात असं आहे, की एखादी कुठली तरी चटणी बनवणाऱ्या ज्या आजी होत्या, त्या वारल्या आणि त्याला जे एक स्पेसिफिक टेक्निक लागतं, ते त्यांच्या मुलांनी शिकलं नाही. तर हे जे आहे, की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला सुद्धा किंमत आहे, की ह्या टेक्निक्सला किंवा क्वांटिटेटिव्ह नाही म्हणलं तरी क्वालिटेटिव्हली तरी, की एका खऱ्या अर्थाने किंमत आहे या गोष्टींची. की हे होपफुली मला म्हणजे जे पर्यटक आहेत त्यांना ती किंमत म्हणजे त्याचा आनंद उपभोगायला त्यांना लावायचं. बरोबर, बरोबर. नाही, मला मला माहिती आहे की बऱ्याच पर्यटन स्थळांवरती मॅगी खाणारे पर्यटक मी खूप बघितलेत आणि त्या मॅगीच्या गाड्या अगदी दिसल्या की मला आश्चर्य वाटतं की इथे येऊन लोकं मॅगी का खातायत? अगदी ते कुठलंही पर्यटन स्थळ असेल. तर त्यामुळे अशा प्रकारचे अनुभव त्यांनी खरं तर घ्यायला पाहिजेत. आता आपल्याच भारतीय पर्यटकांबद्दल वाईट बोलणं म्हणजे तसं टाळायला पाहिजे खरं तर. पण आपल्याला जगभरात जे दिसतंय, अनेक ठिकाणी भारतीय पर्यटकांबद्दल वाईट बोललं जातंय आणि मग त्याला कोणी रेसिझम म्हणतंय आणि कोणी म्हणतंय की त्यांनी ह्यापूर्वी ते ज्या प्रकारे वागलेत म्हणून हा सगळा प्रकार झालाय. म्हणजे त्यामध्ये मग बरेच प्रकार आले. मी आता ते काही बोलत नाही. पण कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हिमाचलसारख्या प्रदेशात जर तुम्ही फिरायला गेलात पर्यटक म्हणून? कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की मी प्लास्टिकची बाटली वापरत नाहीये किंवा मी कचरा टाकला नाही म्हणजे मी मी चांगला पर्यटक आहे. पण त्या पलीकडे सुद्धा अनेक अशा गोष्टी असतील की ज्याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे. अ, मला ते युज्युअल कल्प्रिट्स तुम्ही म्हणालात तसं आहेच आहे, की प्लास्टिक बॉटल्स किंवा हे तर नाहीच वापरायला पाहिजे किंवा अ, फार तर फार कुठली मोठी जर हॉटेल चेन असेल किंवा तर ती अवॉइड करून मे बी एका लहान होमस्टे मध्ये राहायला पाहिजे किंवा लहान छोटे छोटे जे लोकल सुद्धा काही टुरिस्ट प्रोव्हायडर्स आहेत जे लहान लहान स्टार्टअप्स आहेत. अगदी लहान म्हणजे 18-19 वर्षाची मुलं आहेत. त्यांनी ट्रॅव्हल कंपन्या सुरू केल्यात. मे बी त्या जर शोधून काढल्या सो ते एक करू शकतो. पण मला वाटतं ते मे बी वेगळ्या थोड्या अँगलने, की एक क्युरिओसिटी जर वेगळ्या कल्चर बद्दल घेऊन गेलं ना, तर ह्या आपोआप गोष्टी सगळ्या नाही होत. की आता फॉर एक्झाम्पल आपण जातो हल्ली काय होतंय, की तिकडे जातोच कन्झम्पशनच्या दृष्टीने, की मी एवढे पैसे दिलेत, मला तिथून जास्तीत जास्त अनुभव किंवा गोष्टी घ्यायच्या आहेत माझ्या ह्याच्या ट्रिपमध्ये. आणि होतं काय, की त्या सुद्धा अशा फार काही भारी गोष्टी नसतात. करणार काय, की कुठेतरी जाऊन गाणी लावून नाचणार, की ठीक आहे म्हणजे ते ते पुण्यातही करू शकतात. तर मला वाटतं, की जर कन्झ्युम करायचं आहे ना, तर मग निवड थोडी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, की थोडं एक स्टार्टिंग आउटसाठी मे बी असं करू शकतात, की फूड झालं किंवा म्युझिक झालं किंवा तिथल्या गोष्टी झाल्या. या 3 पोर्टल्स आहेत त्या कल्चरमध्ये घुसण्यासाठी. तर मे बी एक जर तुम्ही धागा पकडला कुठल्या तरी एका जागेला जायच्या वेळेस आणि तो धागा जर तुम्ही पकडून ती जागा बघितली, तर आपोआपच तुमची सेन्सिबिलिटी इम्प्रूव्ह होईल, सेन्सिटिव्हिटी त्या लोकांबद्दल इम्प्रूव्ह होईल. कारण तुम्हाला त्या कल्चरमधच्या प्रेमात पडाल बेसिकली तुम्ही. सो एकदा एकदा ते झालं तर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या टाळल्या जातील. ते बूम बॉक्स घेऊन जाणं बंद करा. हे बूम बॉक्स किंवा हा जो प्रकार आहे ना, हा की पण मला वाटतं ह्याची सुरुवात लहान वयातच व्हायला पाहिजे आणि कदाचित त्यामुळेच तू किड्स कॅम्प सुद्धा ऑर्गनाईज करत असतोस. पुण्यामध्ये सुद्धा तू केलेस मला वाटतं असे कॅम्प. तर तोच तोच उद्देश आहे तुझा लहान मुलांमध्ये जरा पर्यटनाबद्दल जागृती निर्माण करणं. राईट. की बेसिकली मला जो अनुभव मिळाला 10वी नंतर,
तो मला मुलांसाठी रिक्रिएट करायचा, त्यांना जास्तीत जास्त एक्सपोज करायचं त्या कल्चरसाठी. कारण काय होतं बऱ्याचदा हल्ली थोडं जास्त झालं की खूप शेल्टर्ड म्हणजे नाईलाजाने वाढली जातात मुलं. कारण मोठमोठ्या कॉम्प्लेक्सेस मध्ये असतात. तो एक वेगळा दृष्टिकोन मिळणं किंवा वेगवेगळ्या लोकांबरोबर कम्फर्टेबल राहणं, हे जे स्किल मे बी माझ्याही आधीच्या जनरेशन मध्ये जास्त होतं, माझ्या जनरेशन मध्ये थोडं आहे आपल्या. पण आता लहान मुलांमध्ये ते स्किल डेव्हलप होण्यासारखे त्यांना एक्सपिरियन्सेसच मिळत नाहीत. तर हे जे आहेत की एका वेगळ्याच हिमाचली मेंढपाळाबरोबर 2 तास तुम्ही गप्पा मारत बसलात आणि त्याच्यात मग मजा यायला लागली की त्याचा एक दृष्टिकोन कळला की हा जो त्या वयात जेव्हा तो जो अनुभव मिळतो ना, तो खूप फॉर्मेटिव्ह असतो. तो ओव्हरऑल हेतू आहे. मग त्यात मग आम्ही ऍपलचे जे ऑर्चर्ड आहेत त्याचे जे शेतकरी आहेत त्यांना व्हिजिट देतो, किंवा मेंढपाळ असतील काही त्यांना व्हिजिट देतो. अनेक काही लोक त्यात ऍडव्हेंचर सुद्धा एलिमेंट असतो, किंवा सर्व्हायव्हल, की तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता का डोंगरांमधून, ते एक असतं. सो असे वेगवेगळे कल्चर आणि ऍडव्हेंचर असं दोन्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं. बर बर. पण मग आता ते कॅम्प रेग्युलर सुरू आहेत, म्हणजे कुणाला जर यायचं असेल तर तुझ्या सोशल मीडियावरून त्याची माहिती मिळेल सगळ्यांना. हो हो शुअर. सो कॅम्प सुद्धा आहेत, नंतर कस्टमाइज ट्रिप्स सुद्धा असतात किंवा ग्रुप ट्रिप्स सुद्धा असतात. दोन्ही, की मला वाटतं एक्सपोज व्हायला वय महत्वाचं नाही, की की म्हणजे लाईफ कधीही बदलू शकते, की फॉर एक्झाम्पल अनेकदा नवीन कुठली तरी वाट कुठल्याही वयात मिळू शकते. सो मला वाटतं, आणि एस्पेशली मी म्हणतो आता जे रिटायर्ड किंवा अशी लोक असतात, बरीच लोक खरंच शहराला वैतागली आणि त्यांना खरंच काहीतरी चांगलं तिथे राहून करायची सुद्धा इच्छा आहे, की नेचरमध्ये किंवा तिथल्या लोकांनाही हेल्प करायची इच्छा आहे. पण कसं सुरुवात करायचं, कुठून हे करायचं, हे माहिती नाही. सो त्याच्यासाठी सुद्धा जर कोणाला म्हणजे मदत सुद्धा हवी असेल, की मला बाबा इथे राहायला शिफ्ट व्हायचं असेल, दे कॅन डेफिनेटली गेट इन टच विथ मी. बर बर. कारण ओव्हरऑल हे जे एक्सचेंज आहे की अर्बन आणि रुरल टू अर्बन, हा कॉन्स्टंट व्हायला पाहिजे आणि कॉन्स्टंट लर्निंग्स यायला पाहिजेत एकमेकांकडून. खरंय खरंय. बरोबर. हे खूप महत्त्वाचं सांगितलंस, की अनेकांच्या डोक्यात असतं, म्हणजे मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणते, जे मीम आहे प्रसिद्ध, तर तसाच थोडासा प्रकार असतो, की हो. शहराला कंटाळलेले असतात, नवीन काहीतरी करायची उर्मी असते, पण कसं करायचं माहीत नसतं. तर हे सुद्धा आता जे प्रेक्षक बघतायत, ऐकतायत त्यांनी लक्षात ठेवावं, की ते इंद्रनील वर्तक त्याचं सोशल मीडिया अकाउंट आहे, ते तुम्ही फॉलो करा. त्याला मेसेज पाठवा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते. इंद्रनील, सोशल मीडियाचा उल्लेख म्हणजे आता विषय निघालाय तर वास्को द गामावरून तू तुझ्या हँडलचं नाव ठेवलंयस आणि त्याला फियास्को असं का म्हणतोयस? फियास्को द गामा कशासाठी? ऍक्च्युली एक फनी ट्विस्ट होता वास्को द वर्ड प्ले आहे गामामध्ये. तो. हां, हां. हा वर्ड प्ले. आणि पण म्हणजे ते वर्ड प्ले झालं, पण ओव्हरऑल मला आहे फॅसिनेशन की कलोनियल हिस्ट्री किंवा हे जे आहे, बरोबर. किंवा त्या काळातच इनफॅक्ट म्हणजे तेव्हाचे जे गव्हर्नमेंट्स होत्या तिथले, की ते एक्सप्लोरेशनला किती महत्व द्यायचे, की तुम्हाला जर करेक्ट, एक्सप्लोर करेक्ट. करायचं असेल तर ते तुम्हाला एक जहाज द्यायचे. तेच आपल्या इथे कोकणात तुम्ही जर बाहेर गेलात तर परत वाळीत टाकलं जायचं. की आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दोन्ही देशांचा इतिहास काय झाला, की एका कल्चरनी एक्सप्लोरेशनला वाव दिला, इनफॅक्ट प्रमोट केलं, आणि एका कल्चरनी डिस्करेज केलं, आणि त्यांनी काय घात झाला ते दिसतंय. खरंय, खरंय. हिमाचल बद्दलच्या काय गैरसमजुती आहेत पर्यटकांच्या मनामध्ये, ज्या तुला आत्ता सांगाव्याशा वाटतील, की असलं काहीही नाहीये, हे असलं काही मनात ठेवू नका हिमाचलबद्दल? एक कारण दोन बऱ्याच सेकंड. वेळेला लोकं असं म्हणतात, की वळणावळणाचे रस्ते आहेत खूप आणि ते उंच नक्की ठिकाणी आहे, आहेत. श्वास घ्यायला खूप त्रास होतो, ॲक्लिमटाईज व्हायला वेळ लागतो वगैरे. तर खरंच तसं आहे का काय आहे म्हणजे नेमकं? एस्पेशली लडाखच्या बाबतीत खूप जास्त घाबरवलं गेलं लोकांना, की खूप जास्त हे होतं, की नो डाऊट एक्स्ट्रीम आहे, की आता शून्य जर तुमचा सी लेवल असेल तर 0 to 11,000 डेफिनेटली बॉडी काहीतरी बोलेल. पण 2 दिवस जर नीट स्वतः रेस्ट घेतली, भरपूर हायड्रेशन केलं, हायड्रेशन इज की फॉर ॲक्लिमटायझेशन.
की तुम्ही जास्तीत जास्त जर हायड्रेट होत राहिलात तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि वळणावळणाचे रस्ते आहेत ते अनफॉर्च्युनेटली इट्स इट्स द ट्रूथ की ॲव्होमिन हा एक त्याच्यावर उपाय आहे फक्त. त्यात दुसरं काही नाही होऊ शकत. आणि आणि एक म्हणजे फक्त मे बी लोकांना जेव्हा हिमाचल माहिती असतं तर काही काही त्या हिमाचली कल्चरचे हे झालेत किंवा काय सिम्बॉल्स झालेत की कुल्लूची टोपी झाली किंवा सिड्डू झालं किंवा राजमा झालं, रोहतांग पास झालं. तर त्याच्या व्यतिरिक्त खूप जास्त आहे. म्हणजे मी म्हणतो प्रत्येक गावाचा एक सिम्बल असू शकतो की प्रत्येक बरोबर. गावामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक वेगळं वेगळं कल्चर आहे. त्यांच्या हजारो मान्यता आहेत प्रत्येक गावात. म्हणजे हे खूप मला स्पेशली कोकणात आणि हिमाचलमध्ये सिमिलॅरिटी वाटली की प्रत्येक गावाचा एक राखणदार असतो आणि नंतर एक ग्रामदैवत असतं, महापुरुष असतो. सो ही जी एक अनब्रोकन चेन आहे कल्चरची ती सगळीकडे कुठे ना कुठेतरी दिसते. सो ती ते नक्की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना, ऋषींच्या देवराया खूप सुंदर आहेत काही काही हिमाचलमध्ये. म्हणजे सप्तर्षी आहेत तर त्या सप्तर्षींच्या नावाच्या देवराया आहेत तिकडे. 300-300 वर्ष जुन्या देवदार झाडांच्या. सो त्या तुम्ही थोडा रिसर्च करून बघू शकता. बर बर. तिथे परदेशी पर्यटक सुद्धा खूप येत असतील ना, म्हणजे त्यांच्याबरोबरचा तुझा अनुभव कसा आहे? हा येतात म्हणजे आता त्यांचं ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे की खूप जास्त डिसिप्लिन्ड असतात आणि एक शिस्तीचं एन्व्हायरमेंट आहे आणि सेन्सिटिव्हिटीचं एन्व्हायरमेंट आहे की तिथे कुठेही गेलं तर थोडं ते हळू बोलणार, आपोआप त्यांचा आवाज लहान होतो. तर हे आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. पण हळूहळू मला जाणवायला लागले त्यांच्यात सुद्धा आता बऱ्यापैकी फरक पडायला लागला. की पूर्वी म्हणजे मे बी 10 वर्षापूर्वीपर्यंत वेस्ट युरोपियन कंट्रीज मधून भरपूर हायकिंग ग्रुप्स यायचे किंवा चालायला यायचे लोक. ते हळूहळू कमी होत आहेत आणि आता वेगवेगळ्या देशांचे सुद्धा यायला लागले. ते थोडे फार कन्झम्पशन माइंडसेटनी येतात. सो तो सुद्धा एक बदल जाणवायला लागला की ओव्हरऑल वेस्ट वेस्ट युरोपची लोक आता कमी व्हायला लागली भारतात. की मे बी इथे कुठेतरी आपल्या नीट मार्केटिंग होत नाहीये किंवा कुठले चांगले टुरिझम प्रॉडक्ट्स त्यांना जसे आवडतील तसं डेव्हलप नाही होऊ शकत आहेत. तिथे मे बी आपण कुठेतरी एक गॅप आहे, कमी पडतो. बरोबर. तुला तुला आता पर्यटकांपर्यंत पोहोचणं सोशल मीडियामुळे किती सोपं झालंय? म्हणजे आधीच्या पेक्षा हे नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे तू थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोयस. कशा प्रकारच्या ट्रिप तू ऑर्गनाईज करतोस? आणि इंडिव्हिज्युअल जर कुणाला स्वतःची ट्रिप प्लॅन करायची असेल तर त्यांना सुद्धा तू मदत करतोस का? आय थिंक हल्लीच्या घडीत विदाऊट सोशल मीडिया बिझनेस चालवणं खूप अवघड आहे. मे बी इम्पॉसिबल सुद्धा असेल. तर एस्पेशली इंटरेस्ट, कारण सोशल मीडियाचं एक चांगलं काय आहे की तुमचा जो मेसेज आहे तो तुमच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचतो. की आता फॉर एक्झाम्पल ज्या लोकांना अशा पद्धतीचा स्लो टुरिझम आवडतो, सोशल मीडिया बरोबर हे व्हिडिओज त्यांनाच दाखवतो. सो त्यामुळे खूप जास्त एक लेव्हरेज मिळालं माझ्यासारख्या स्मॉल टाईम एंटरप्रेन्योर्सने. हे पूर्वी पूर्णपणे नव्हतं. ही जागाच एक्झिस्ट नव्हती मार्केटिंगमध्ये. आणि लिटरली म्हणजे तुमच्याकडे जर फोन असेल तर यू कॅन मेक अ व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट. तर आणि ऑथेंटिक एक तुमचा जो मेसेज आहे तो तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही लोकांसमोर मांडू शकता. सो हे मला खूप जास्त म्हणजे खूप चांगली इम्प्रुव्हमेंट वाटते सोशल मीडियाचं हे. बरोबर, बरोबर. तू टूर्सच्या बद्दल मी तुला विचारलं की तुझ्या टूर्स नेमक्या किती दिवसांच्या असतात, किती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, फक्त हिमाचल फोकस असतो का? आणि कुणाला जर सेपरेटली स्वतःसाठी म्हणून एखादी टूर प्लॅन करायची असेल तर अशा लोकांना सुद्धा तू मदत करतोस का? तो आता मी 3 रिजन्स करतो. लडाख करतो, हिमाचल करतो आणि स्पिती करतो. आणि मे बी ह्या थंडीपासून श्रीलंका आणि कोकण सुद्धा कदाचित सुरू करू. तर 2 फॉर्मॅट्स असतात. एक म्हणजे कस्टमाइज ट्रिप, म्हणजे जर त्यांचे ग्रुप्स असतील ऑर इफ इट्स इव्हन 2 पीपल, 2 लोक जरी असतील तर त्यांचं ऑर्गनाईज करून देतो. किंवा मग आमच्या तारखा असतात ते फिक्स डिपार्चर्स असतात. तर त्यानुसार हे करू शकतात. आणि दे कॅन रीच आउट ऑन सोशल मीडिया किंवा
फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावरती ते रीच आउट करू शकतात. मी इथे स्क्रीनवरती तुझ्या इंस्टाग्रामचा हँडल देतोच आहे खाली आणि लोक तुला तिथे फॉलो करूच शकतील. फेसबुकचे पण मी माहिती देतोच आहे. सो मला असं वाटतं की लोकांनी ज्यांना खरंच पर्यटनाची आवड आहे, अशा प्रकारच्या पर्यटनाची आवड आहे, त्यांनी खरंच याचा लाभ घ्यावा. आणि फक्त इंद्रनीलच नाही, मगाशी मी रानमाणूसचा उल्लेख केला किंवा कोकणामध्ये सुद्धा अशा बऱ्याच टूर्स आहेत जिथे आता नवीन नवीन होमस्टे सुरू झालेले आहेत अनेक गावांमध्ये. म्हणजे अगदी अलिबागपासून पुढे जर आपण गेलो खाली तळ कोकणापर्यंत, तर प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला वेगळं जाणवेल, तिथे वेगळं काहीतरी बघायला मिळेल. कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही, कोकण म्हणजे फक्त मासे नाही, तर अशा अनेक बाकीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकता. मला काही महत्त्वाचा प्रश्न जे शेवटचे आहेत ते विचारायचे आहेत. बिझनेस म्हणून अशा प्रकारची ट्रॅव्हल कंपनी चालवणं हे किती सस्टेनेबल आहे? की जर तुम्ही फ्रँकली तुम्ही जर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट काय आहे हे तुम्हाला कुठे त्रुटी आहे म्हणजे कुठे गॅप आहे मार्केटमध्ये, लोकांना खरंच काय हवंय आणि जे त्यांना मिळू शकत नाहीये हे जर तुम्ही आयडेंटिफाय करू शकलात, त्यानुसार एक प्रॉडक्ट डेव्हलप करू शकलात आणि जर तुम्ही नीट कम्युनिकेट केलं, तर आय थिंक अजून सुद्धा बराच स्कोप आहे या फील्डमध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला मी सजेस्ट करीन, सुरुवातीला फक्त तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा की तुम्हाला काय आवडतं, काय फिरायला आवडलं, तुम्हाला काय एखाद्या जागेत उठून दिसलं, कारण तेच तुम्ही नंतर कम्युनिकेट कराल टुरिस्टना. तो पर्सनल जो एक्सपिरियन्स आहे तो दॅट इज की त्याच्यात. करेक्ट, करेक्ट. मला पहलगामबद्दल विचारायचं होतं. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्यावेळेला काय परिस्थिती होती हिमाचलमध्ये? तू कुठे होतास? तू काय पाहिलंस? त्यावेळच्या काय आठवणी बेसिकली पर्यटनाशी संबंधित? तो लास्ट इयर जेव्हा पहलगामचं झालं तेव्हा मी लडाखमध्ये होतो तेव्हा. लडाख डिरेक्ट पाकिस्तान बॉर्डर 1-2च ठिकाणी, पण साधारण श्रीनगर पासून किंवा तो जो चालू होत्या गोष्टी काश्मीरमध्ये, तिथपासून साधारण 250 किलोमीटर वरती आहे लडाख. तर तेव्हा पहिल्यांदा तिथे जाणवत होतं की काहीतरी मेजर चालू आहे. कारण ब्लॅकआउट्स व्हायचे रात्री इथे. इनफॅक्ट मी ज्या होमस्टेमध्ये राहत होतो, तर आम्हाला सांगितलं होतं म्हणजे सगळ्या होमस्टे ओनर्सना की बाहेर जाऊन स्ट्रीट लाईट्स बंद करा, म्हणजे फोडा जाऊन स्ट्रीट लाईट्स. कारण तेव्हा ड्रोन्स येत होते. तेव्हा एक दोनदा आम्ही सुद्धा, आता तो कुठला आपला इंडिया साईडचा ड्रोन होता की त्यांचा ड्रोन होता माहित नाही, पण एक ड्रोन बघितला होता. सो इट वॉज वॉर वॉज अ व्हेरी रिअल थिंग दर, की म्हणजे एक कारण मला फरक जाणवत होता की मी तिथे होतो लडाखमध्ये आणि मी व्हॉट्सअपवर सुद्धा होतो, व्हॉट्सअप ग्रुप्सवर सगळ्यांच्या. तर तिथे जो एक काय म्हणू, एक एक प्रकारचा आपण जसं क्रिकेटची मॅच बघतो त्या दृष्टिकोनातून युद्धाकडे बघितलं जात होतं. आणि ते साहजिक आहे, म्हणजे आता आपण सुद्धा जर आपल्यापासून जर लांब वॉर असेल तर आपल्याला त्याचे झळ जाणवत नाही, त्यामुळे आपल्याला महत्व कळत नाही. पण तिथे तर इट वॉज अ व्हेरी रिअल थिंग की तिथे आम्हाला वॉर दुसऱ्या दिवशी बंद व्हायला पाहिजे असं वाटत होतं, कारण आम्ही तिथे होतो. सो बरोबर, बरोबर. त्यानंतर मग इनफॅक्ट माझी ट्रिप चालू होती तेव्हा, एक 15 लोक होती. मनाली टू लेह जो हायवे होता तो बंद झाला होता. तो झांस्कार नावाची एक रिमोट व्हॅली, हिमाचल आणि लडाखच्या मध्ये बफर झोन आहे. तर आम्ही वाया झंस्कार मग 4 गाड्या करून मनालीला पोहोचलो. आणि एक जाणवतं म्हणजे कसं मे बी आपल्याला सबकॉन्शियसली जाणवत असतं की जसं जसं बॉर्डरच्या लांब जात होतो, तसं तसं ग्रुपमध्ये सुद्धा, माझ्यामध्ये सुद्धा एक असा सुटकेचा निश्वास हळूहळू सुटत होता. की जसं जसं तो कॉन्फ्लिक्ट एरियापासून लांब लांब जात होतो आम्ही, तसं मग गप्पा वाढत होत्या किंवा तो जो भीतीची हे होती ती पण कमी होत होती. कारण तसं नाही, त्याबद्दल मी बोलतही नव्हतो, कारण ऑब्व्हियसली माहिती आहे काय, आपल्या हातात काहीच नाही होऊ शकत. पण कुठे ना कुठेतरी ना सगळ्यांच्या आमच्या डोक्यात ते चालू होतं की थिंग्स कॅन गो इदर वेज. थँक्यू इंद्रनील. म्हणजे बऱ्यापैकी माहिती मिळाली आणि मला असं वाटतं की लोक जेवढी जास्त जोडली जातील तुझ्याबरोबर, तू जे काम करतोयस त्याच्याबरोबर, तर त्यामुळे आणखीन पुढे हे या प्रकारचं टुरिझम वाढेल. निसर्गाला त्याचा फायदा होईल, पर्यटनातून पर्यटकांना बरंच काही शिकायला मिळेल. आणि मी प्रेक्षकांनाही सांगेन की अशा प्रकारचे जे पर्यटनाच्या क्षेत्रात काम करतायत
तर त्यांच्याकडे आपण जास्त जायला पाहिजे, त्यांच्याकडून जास्त शिकायला पाहिजे. कदाचित त्या पुढे जाऊन तुम्ही स्वतःच तुमच्या ट्रिप प्लॅन कराल. पण सुरुवातीला हा अनुभव तुम्ही घेणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचे आणखी काम करणारे लोकं वेगवेगळ्या क्षेत्रातले जे असतील, तुमच्या माहितीत कोणी असतील, तर तुम्ही जरूर कळवा, कॅचअपला सांगा. आमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये जरी लिहिलत तरी चालेल. आणि इंद्रनील, थँक तुला शेवटी पर्यटकांना काही आवाहन करायचं असेल तर जरूर सांग. हेच की तुम्ही जर हिमालयात येणार असाल तर थोडे दिवस ठेवून या, निवांतपणे एक्सपिरियन्स करायला या. आणि जर आमच्या बरोबर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर डू गेट इन टच विथ अस, की आमच्या ट्रिप्स आता ऑलमोस्ट ऑक्टोबर पर्यंत आहेत. आणि एक अमोल, तू सुद्धा नक्की आहे आमच्या इथे चालायला. नक्की 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 मी प्रत्यक्ष येऊन कॅचअप करेन तुझ्याबरोबर तिकडे. राईट. येस येस येस. सो थँक्यू व्हेरी मच. मला हा अनुभव सुद्धा थोडा वेगळा होता, कारण पहिल्यांदाच मी अशा ऑनलाईन पद्धतीने हा कॅचअपचा एपिसोड करतोय. तर त्यामुळे प्रेक्षकांनी त्याबद्दलही तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर जरूर कळवाव्यात. आणि थँक्यू इंद्रनील. आपले स्पॉन्सर आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्स. यांच्याकडून तुला एक खास भेट तुझ्यापर्यंत पोचेलच लवकरच. आणि आत्ता मी तुला तशी देऊ शकत नाही. पण एक शेवटी जाता जाता अगदी तुला लगेच सुचलं काही तर जरूर सांग. सोनेरी क्षणांचे सोबती अशी टॅगलाईन आहे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांची. तुझ्या या आत्ता पर्यटनचा जो काही तुझा हा सगळा अनुभव आहे, त्यातला तुझा सोनेरी क्षण कुठला असं विचारलं तर तुझ्या पटकन काय डोक्यात येईल? एक कल्पा नावाचं गाव आहे किन्नौरमध्ये. त्याच्यात सकाळी रात्री पोचलो होतो त्या गावात, त्यामुळे मला काय आजूबाजूला आहे माहिती नव्हतं. सकाळी उठलो आणि समोर किन्नर कैलाश असा समोर होता, बर्फाने भरलेला, की मला धड जागी नव्हती आली. आणि तेव्हा जेव्हा तो पर्वत दिसला, दॅट हॅज टू बी द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. सोनेरी किरण दिसली असतील तुला. हो आणि हो त्याच्यात हो. तो आणि बर्फाच्छादित अनपेक्षितपणे, डोंगर. एक्सपेक्टेड नव्हतं. अनपेक्षितपणे. वा वा वा. बघा, अशी अनेक दृश्य तुम्हाला दिसतील. मी पण जाणार आहे, मला पण दिसतील. तर आपण जरूर या सगळ्या निसर्गाचा, डोंगर दऱ्यांचा, सगळ्यांचा आपण आनंद घेऊयात. थँक्यू इंद्रनील. आणि मजा आली बोलून, गप्पा मारून. येस, थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू. मजा आली. तर प्रेक्षकांना विनंती आहे पुन्हा एकदा की कॅचअप हा अमोल परचुरे चॅनलवरती हा जो कार्यक्रम आहे, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड कसा वाटला, यापूर्वीचे एपिसोड कसे वाटले तुम्ही कळवत राहा. फेसबुकवर सांगा, इन्स्टावर सांगा आणि यूट्यूबवर तुम्ही आमचे व्हिडिओ बघाच. थँक्यू व्हेरी मच.